मान्सूनपूर्व कामांची लगबग शेत शिवारामध्ये दिसतेय। सध्याच्या वातावरणात जी पिकं आहेत त्यांची तसंच पशुधनाची काय काळजी घ्यायची याबाबतचा सल्ला पाहूयात। कृषी हवामान विभागाने या सल्ल्याच्या शिफारसी केल्या आहेत। पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषी विषयक सल्ला। कोकणात खरीप भात आणि नागलीची रोपं तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बियाण्यांची पेरणी करावी। तसंच कोकण आणि कोल्हापूर विभागात भात आणि नागलीची धूळवाफ पेरणी सुरू करावी। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात खरीप पिकांच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत पूर्ण करावी आणि पेरणीसाठी लागणारे सुधारित प्रमाणित बियाणं तसंच इतर निविष्ठांची उपलब्धता करून ठेवावी। फळबाग लागवडीसाठी खोदलेले खड्डे शास्त्रोक्त पद्धतीने भरून घ्यावेत। ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकांवर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। त्याच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे 80% गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। मात्र काकडी वर्गीय पिकांमध्ये गंधकाऐवजी हेक्झॅकोनाझोल 10 मिली किंवा डायफेनकोनाझोल 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। डाळिंब लागवडीसाठी तेलकट डाग रोगमुक्त भागातून कलमांची निवड करावी। पूर्व मोसमी पावसामुळे पपई पिकामध्ये खोडाजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी। खरीप पिकांच्या धूळवाफ पेरणीला सुरुवात करावी। भातासाठी तयार करायच्या क्षेत्रामध्ये प्रति गुंठा 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि चांगलं कुजलेलं शेणखत द्यावं। बियाण्याला प्रति किलो 2 ग्रॅम याप्रमाणे थायरम किंवा इमिसान हे औषध चोळावं। वाफ्यावर पेरणी करताना 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर ओळींमध्ये साधारण 2 सेंटीमीटर खोलीवर बी पेरावे आणि ते झाकून घ्यावे। जाड दाण्याच्या जातीकरता हेक्टरी 50 किलो आणि बारीक दाण्याच्या जातीकरता 40 किलो तसंच संकरित जातीकरता 20 किलो बियाणं वापरावं। नागली आणि वरी पिकांची पेरणी देखील भाताप्रमाणेच करावी। बियाणं विरळ पेरावं, त्यामुळे रोपं जोमदार होतील। भाजीपाला पिकांमध्ये भेंडी, काकडी, कारली, पडवळ, शिराळी अशा पिकांची लागवड करण्यासाठी योग्य हवामान असून पेरणीसाठी सुधारित जातीचं बियाणं वापरावं। भेंडीची लागवड सरीवरंब्यावर करावी। वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी मातीचे उंचवटे करून त्यावर मध्यभागी लागवड करावी। नारळ लागवडीसाठी 7.5 बाय 7.5 मीटर अंतरावर 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणावे। सुपारीसाठी हेच अंतर अनुक्रमे 2.7 बाय 2.7 मीटर आणि 0.6 असं ठेवावं। चांगली माती आणि 3-4 घमेले शेणखत, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवीच्या नियंत्रणासाठी 100 ग्रॅम फॉलिडॉल पावडर किंवा 50 ग्रॅम दाणेदार क्लोरोफायरिफॉस या मिश्रणानं भरून ठेवावेत। दुभत्या जनावरांना 1 ते 1.5 किलो खुराक, 15 ते 20 किलो हिरवी वैरण आणि 4 ते 5 किलो वाळलेली वैरण द्यावी। खरीप पिकांच्या पेरणीसाठी घरचं बियाणं वापरायचं असेल तर बियाण्याची उगवण क्षमता तपासावी। बी बियाणं, जीवाणू संवर्धक, खतं, तणनाशक अशा आवश्यक निविष्ठा अधिकृत विक्रेत्याकडून आगाऊ खरेदी कराव्यात। बियाणं प्रमाणित तसंच रोग कीड प्रतिबंधक आणि त्याच्या दर्जाबाबत खात्री करून खरेदी करावी। खरेदी करताना सील, टॅग किंवा पावती जपून ठेवावे। खरीप हंगामातील भाजीपाला लागवडीसाठी गादी वाफ्यावर रोपं तयार करावीत। तसंच पुनर्लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागतीची कामं करावीत, जसं की जमीन उभी आडवी खोलवर नांगरणं, चांगली कुळवणी करून चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळून देणं। सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते, पण अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही। जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तसंच रेताड जमिनीत असं पीक घेऊ नये। सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी निचऱ्याची सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी। खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी। जमिनीचा सामू 6.5 ते 8 पर्यंत असावा। पूर्व मशागत चांगल्या प्रकारे करावी। बाजरी पिकाला उष्ण आणि कोरडं हवामान मानवतं।
या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्यानं जिरायतीतही चांगलं उत्पादन येतं. पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.2 ते 7.7 असावा. हलक्या जमिनीत पेरणी करायची असल्यास सरीवरंबा पद्धत फायदेशीर ठरते. मोसंबी लागवडीसाठी मध्यम ते खोल, भारी उत्तम निचऱ्याची आणि 1 मीटर खोलीची चांगली जमीन निवडावी. अति आम्ल तसंच क्षारयुक्त, चुनखडीयुक्त जमीन निवडू नये. डाळिंब लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी म्हणजे 3 ते 5% उताराची जमीन निवडावी. हलकी परंतु सामो 7.5 पेक्षा कमी असणारी जमीन योग्य असते. चिकूच्या लागवडीसाठी मुरमाड, जांभ्या दगडाची जमीन, मध्यम पोचट्याची, हलकी तांबड्या रोगाची जमीन चांगली मानवते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. खरीप हंगामात भाजीपाला पुनर्लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागतीची कामं करावीत. जसं की जमीन उभी आडवी खोलवर नांगरणं, चांगली कुळवणी करून चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळून घ्यावं. खरीप हंगामाकरता शेतात उताराला आडवी किंवा समतल रेषेला समांतर मशागत करावी. शेतावरच्या बांधावरची धसकट, झुडपं, गवत कापून जाळून टाकावं. पूर्व मशागतीनंतर हेक्टरी 25 ते 30 गाड्या म्हणजेच 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावं. धान पिकांच्या रोपवाटिकेसाठी जमीन तयार करावी. 10 सेंटीमीटर रुंद आणि 10 ते 15 सेंटीमीटर उंच तसंच योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करावे. तयार केलेल्या गादी वाफ्यावर धान बियाणं पेरण्यापूर्वी दर गुंठ्यास 3 क्विंटल चांगलं कुजलेलं शेणखत द्यावं. बी बियाणं, जीवाणू संवर्धक, खतं, तणनाशक अशा आवश्यक निविष्ठा अधिकृत विक्रेत्याकडून आगाऊ खरेदी कराव्यात. बियाणं प्रमाणित तसंच रोग, कीड प्रतिबंधक आणि त्यांच्या दर्जाबाबत खात्री करून मगच खरेदी करावी. खरेदी करताना सील, टॅग किंवा पावती जपून ठेवावे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.